हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. सध्या मार्केटमध्ये खूप छान पपई मिळत आहे. पपई आणली होती तर ठरवलं की काहीतरी पपईपासून बनवूया. खूप दिवस झाले पपईचे बोंड बनवले नव्हते, तर चला मग आज आपण पपईचे गोड असे बोंड बनवूया. अशा प्रकारे पपईचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. यापेक्षा छोटे केले तरी चालतात. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. कढई गरम झाल्यानंतर त्यात आपण जे पपईचे तुकडे करून ठेवले होते ते टाकायचे. तूप वगैरे टाकायची काहीही गरज नाही आहे. पपईची प्युरी तयार होईपर्यंत पपईला शिजू द्यायचं. इथे पपई लवकर शिजली पाहिजे म्हणून गॅस वाढवण्याची किंवा गूळ टाकण्याची गडबड करायची नाही. त्यानंतर मी 1 वाटी गूळ घेतला आहे. तो थोडा थोडा करत ॲड केला आणि या पपईच्या मिश्रणाला कंटिन्यूअस फिरवत राहायचं. पपईचे बोंड असो किंवा कोवड्याचे, ते करायला वेळच लागतो, त्यामुळे इथे गडबड करून चालत नाही. गॅसवर लो फ्लेमवर पपईच्या मिश्रणाला बराच वेळ शिजवत ठेवायचं, अशा प्रकारे त्याचा रंग बदलेपर्यंत. त्यानंतर त्यात विलायची ॲड केली. तीळ, आता यात आपल्याला कणिक टाकायची आहे, तर ती थोडी थोडी करत कणिक टाकायची. मी गॅस चालू असतानाच कणिक टाकली होती. तुम्हाला हवं असेल तर हे मिश्रण शिजल्यानंतर खाली उतरवून नंतरसुद्धा तुम्ही कणिक त्यात टाकू शकता. आणि कणिक व्यवस्थित मिक्स करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार होतात. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि मिश्रणाला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. तेल खूप जास्त तापू द्यायचं नाही. थोडंफार कोमट झाल्यानंतर आपण त्यात बोंड तळायला सुरुवात करायची, नाहीतर लवकरच काळे होऊन येतात आणि वरतून काळे होतात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात. चला, माझं तर तेल गरम झालं आहे. मी बोंड तळून घेतो आता. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बोंड करायला जे साहित्य लागतं ते आपल्याकडे नेहमीच अवेलेबल असतं, त्यामुळे आपण कधीही हे बोंड करू शकतो. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला प्लीज विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब कराल. बोंड एकमेकाला चिपकतात का हे मला पाहायचं होतं, म्हणून मी आधी सुरुवातीला 4-5च बोंड टाकून घेतले. पण मिश्रण व्यवस्थित शिजवण्यात जर आलं असेल आणि आपण त्यात कणिक आणि गूळ योग्य प्रमाणात जर टाकलं तर ते एकमेकाला चिपकत नाही. अशा प्रकारे वेगवेगळे तयार होतात. तर अशा प्रकारे आपले बोंड करून तयार आहेत. मी छोट्या साईजमध्ये काढले होते. तुम्हाला ज्या प्रकारचा शेप पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही तळून घेऊ शकता. चला तर मग मनूला आणि मनूच्या बाबाला देऊया बोंड खायला आणि विचारूया कसे झाले आहेत म्हणून. हे घे, बाबाला नेऊन दे. बोंड हां, बोंड बोंड थँक्यू. थँक्यू. कसे झाले तर विचार ना. कसे झाले? छान झालं. छान. खाते तू? हं. सोनाची मी. दे. कसं झाला ग? छान. हाय. कसं झालं? छान झाला. विलायचीची पेस्ट मस्त झाली. विलायची टाकली ना?